प्रणाम. लोकांमध्ये असतानाही आपल्याला एकटं का वाटतं? एखाद्या वेळी आपण प्रत्यक्षात एकटे असतो, आपल्या आजूबाजूला कोणी नसतं, तेव्हा एकटेपणा वाटणं स्वाभाविक आहे. ते एक वेळ आपण समजू शकतो. पण कधीकधी लोकांमध्ये असतानाही आपल्याला एकटं असल्यासारखं वाटतं. इतरांशी हसणं बोलणं चालू असतानाही आपल्या आत आपल्याला कुठेतरी एक प्रकारचा रितेपणा जाणवत राहतो. बाहेरून सगळं ठीक असतं, ओळखी असतात, भेटीगाठी होतात, संवाद होतात, सगळं व्यवस्थित असतं. पण आपल्या आत मात्र सारखं असं वाटत राहतं की कुणीही आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घेत नाही, आपल्या मनाला स्पर्श करत नाही, आपल्याशी मनापासून जुळत नाही. म्हणजे हा प्रश्न फक्त शारीरिक एकटेपणाचा नाही, हा फक्त लोकांच्या अभावाचा प्रश्न नाही. मग हा अनुभव नेमका आहे काय? नेमकं काय कमी आहे? आपल्याला खरंच फक्त भरपूर लोक हवेत की कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, आपल्याशी मनापासून जुळावं, असं काहीतरी आतून आपल्याला हवं आहे. आपण दिवसभर अनेक लोकांशी संपर्कात राहतो, त्यांच्याशी बोलतो. पण प्रत्येक संवाद मनापासून असतोच असं नाही. बरेचदा आपण फक्त वरवरचं बोलतो. आपले खरे विचार, खऱ्या भावना आपण पूर्णपणे व्यक्त करत नाही किंवा करू शकत नाही. तसंच आपण समोरच्याचं ऐकतो, पण आपण त्यालाही खरंच समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून भेट होते, संवाद होतो, पण मनाची जवळीक तयार होत नाही. आपल्या आयुष्यात लोकांची संख्या कमी नसते, पण जिथे आपण आपलं मन मोकळं करू शकतो असे लोक आणि असे क्षण फार कमी असतात. आपण स्वतःला थोडं लपवतो, थोडंसं जपून, थोडंसं सांभाळून बोलतो. कारण आपण जसे आहोत तसं दिसणं आपल्याला थोडं अवघड वाटतं. कारण आत कुठेतरी भीती असते की आपण जर खरं बोललो, आपण जर आपला कमकुवतपणा दाखवला तर लोक आपल्याला कमी समजतील, आपल्यापासून दूर जातील. म्हणून आपण आपला एक दुसरा चेहरा म्हणजे आपली एक सुरक्षित आवृत्ती इतरांना दाखवतो आणि मग लोक त्या आवृत्तीसोबत जोडले जातात, पण आपल्या आतल्या खऱ्या मनाशी जोडले जात नाहीत. आणि जिथे आपल्याला असं पूर्णपणे स्वतःसारखं राहता येत नाही, तिथे मग आपल्या आत स्वाभाविकपणे एक भावनिक एकटेपणा, एक इमोशनल लोनलीनेस हळूहळू वाढायला लागतो. आणि जेव्हा आपल्याला असं एकटं एकटं वाटतं तेव्हा आपण लगेच काहीतरी करायला लागतो. कुणाला तरी फोन करतो, बाहेर जातो, लोकांमध्ये मिसळतो. आपल्याला वाटतं की जास्त लोक असतील तर हा एकटेपणा कमी होईल. पण कदाचित हा प्रश्न फक्त लोक आपल्या अवतीभोवती नसण्याचा नसतो. आपल्याला खरं म्हणजे असं कोणीतरी हवं असतं की जो आपल्याला शांतपणे ऐकून घेईल, समजून घेईल आणि आपण जसे आहोत तसं तो आपल्याला स्वीकारेल. आणि कधीकधी अशी एकच व्यक्ती पुरेशी असते. आणि कधीकधी स्वतःशी प्रामाणिक होणंही पुरेसं असतं. आपण स्वतःसोबत शांतपणे बसू शकत नाही, हे सुद्धा आपल्याला एकटं एकटं वाटण्याचं एक कारण आहे. आपले विचार, आपली भीती, आपल्या आतली रिक्तता यांच्यासोबत राहणं आपल्याला थोडं जड जातं आणि म्हणून आपण सतत काहीतरी करत राहतो. आपण स्वतःपासून असे दूर असतो, म्हणूनच लोकांमध्ये असूनही हा आपल्या आतला एकटेपणा आपल्याला जाणवत राहतो. हा भावनिक एकटेपणा लोक नसल्यामुळे जाणवत नाही,
तो तेव्हा जाणवतो जेव्हा आपल्याला कुणासमोर पूर्णपणे स्वतःसारखं राहता येत नाही. म्हणून आपल्या आयुष्यात किती लोक आहेत हे महत्त्वाचं नाही, तर आपल्याला कुणासमोर मन मोकळं करता येतं का हे महत्त्वाचं आहे. आणि तसंच आपण स्वतःसोबत प्रामाणिक आहोत का, म्हणजे आपण खरोखर काय अनुभवतोय, आपल्याला काय वाटतंय, कशामुळे दुखतंय, कशाची भीती आहे, हे आपण स्वतःशी स्पष्टपणे मान्य करतो का. मला काही फरक पडत नाही असं आपण म्हणतो, पण आतून फरक पडत असतो. मी ठीक आहे असं आपण म्हणतो, पण मन ठीक नसतं. स्वतःसोबत प्रामाणिक असणं म्हणजे आपल्या भावना, आपला कमकुवतपणा, आपल्या इच्छा, आपल्या चुका यांना न लपवता स्वीकारणं. कधीकधी असं होतं की क्वचित प्रसंगी हा अनुभव आपल्याला येतो की आपण एखाद्या व्यक्तीसोबत शांत बसलेलो असतो, फारसं बोलणंही होत नाही, पण तरीही मनाला हलकं वाटतं. आपल्याला त्या व्यक्तीसोबत कनेक्टेड फील होतं, एक जुळलेपणाचा अनुभव येतो. कारण तिथे प्रयत्न नसतो, बनावटपणा नसतो, फक्त उपस्थिती असते, स्वीकार असतो. म्हणून आपल्या आतून असो की बाहेरून असो, जिथे असा स्वीकार आहे, जिथे अशी समज आहे, जिथे आपल्याला चेहरा बदलावा लागत नाही, तिथे हा एकटेपणा हळूहळू विरघळायला लागतो, कमी व्हायला लागतो. म्हणून आपल्याला लोकांमध्ये असूनही एकटं वाटण्याचं कारण म्हणजे आपल्याला फक्त लोकांची संख्या नको असते. आपल्याला हवं असतं एक इमोशनल कनेक्शन, एक भावनिक जोड. एक भावनिक जोड जिथे आपण जसे आहोत तसे राहू शकतो, जिथे आपल्याला समजून घेतलं जातं आणि जिथे आपल्याला पूर्णपणे स्वीकारलं जातं. आता प्रश्न असा आहे की आपल्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती किंवा अशी एकतरी जागा आहे का की जिथे आपण असे पूर्णपणे स्वतःसारखे राहू शकतो. आणि नसेल तर आपण कोणासाठी तरी अशी जागा होऊ शकतो का, कोणाला तरी स्वतःचं मन मोकळं करण्यासाठी अशी एक सुरक्षित जागा देऊ शकतो का. म्हणून कदाचित हा एकटेपणाचा प्रश्न फक्त इतकाच आहे की आपल्याला जास्त लोक नको असतात. आपल्याला हवी असते फक्त एक खरी खरी भावनिक जोड. प्रणाम. धन्यवाद.